थेऊरमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याप्रकरणी महत्वाची कारवाई करण्यात आली आहे। डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रसादराव दत्ताजीराव पाटील उर्फ पी.डी. पाटील आणि 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महसूल विभागाच्या माहितीनुसार ओढे आणि नाले अडवण्यात आल्याने कृत्रिम पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। लोणी काळभोर पोलिसांनी ग्राम महसूल अधिकारी अर्जुन नागनाथ स्वामी यांची तक्रार नोंदवून कारवाई केली। घटना हवेली तालुका कोळवाडी येथील थेऊर फाटा थेऊर रस्ता लगत कांबळे वस्ती आणि रुके वस्ती जवळ घडली। आरोप असा आहे की डॉक्टर पाटील यांनी सर्वे क्रमांक 63 वर दलदलीचा प्रदेश रोखण्यासाठी संरक्षक भिंत बांधली, ज्यामुळे नैसर्गिक ओढ्याचा प्रवाह अरुंद झाला। मुसळधार पावसामुळे पाणी साचले आणि जवळच्या अन्न प्रक्रिया युनिट्स, प्राथमिक शाळा, निवासी इमारती आणि गुरांच्या गोठ्यात शिरले पाणी। अनेक शेळ्या आणि मेंढ्या देखील वाहून गेल्या। रहिवाशांच्या मते घरात इतक्या प्रमाणात पाणी साचले की कुटुंबियांना वरच्या मजल्यावर आश्रय घ्यावा लागला। घरातील वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे बहुत नुकसान झाले। याशिवाय गोविंद उत्तमचंदांनी आणि राजेश उत्तमचंदांनी यांनी सर्वे क्रमांक 663 मध्ये जमीन खरेदी करून अनधिकृत प्लॉटिंगसाठी ओढ्याच्या पात्रात भराव टाकल्याचा देखील आरोप केलेला आहे। पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन आणि नैसर्गिक जलवाहिन्यांमध्ये अडथळा यामुळे मुसळधार पावसात ग्रामस्थांना मोठे नुकसान झाले आहे। ही कारवाई स्थानिक प्रशासनाची सतर्कता आणि पर्यावरणीय संरक्षणाची गरज अधोरेखित करते।